राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढलेली आहे। उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने राज्यातील बहुतांश भागात गारठा हा पुन्हा वाढू लागलाय। उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जास्त जाणवतोय। नाशिकमध्ये पारा हा 12 अंशावर गेलाय। आजपासून खान्देश नाशिक पासून थंडीत हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील 10 दिवस थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये थंड हवेचं ठिकाण म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे। मात्र नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील पारा हा नेहमीच महाबळेश्वरपेक्षा देखील कमी असतो। मी सध्या चांदोरी गावामध्ये आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नदीकाठचं असलेले हे गाव सध्या वेगळ्या कारणाने चर्चेत आलेलं आहे। ते म्हणजे या गावच्या सभोवताली असलेला जो संपूर्ण परिसर आहे तो नयनरम्य अशी सकाळ घेऊन या गावकऱ्यांसाठी येत असतो। प्रामुख्याने जर बघितलं तर आपण आता सूर्योदय होताना बघतोय। दुसऱ्या बाजूला पक्ष्यांचा किलबिलाट, जी नदी संत गतीने वाहते त्यावर असलेले धुकं हे सगळं डोळ्याला सुखावणारं आहे। आणि अशाच सर्व परिस्थितीमध्ये मासेमारी करण्यासाठीचे जे मच्छीमार आहे ते देखील या ठिकाणी सकाळच्या वेळेला या नदीमध्ये येऊन आपला व्यवसाय या ठिकाणी त्याची सुरुवात करत असतात। या पद्धतीने आता हे सगळं चित्र दिसतंय, काय नेमकं त्याचं वर्णन? पक्ष्यांचा किलबिलाट, गोदावरी संत वाहणारी गोदावरी त्यातून बाहेर पडणाऱ्या वाफा यामुळे वातावरण एकदमच रमणीय असं होऊन जातंय। खरं म्हणजे तुमच्या गावकऱ्यांसाठी सकाळ काही नवीन नाहीयेत, नेहमी बघायला मिळतं। शहरवासियांसाठी हे चित्र जरासं वेगळं असतं। काय या सगळ्या काळामध्ये हे चित्र बघून भावना असतात किंवा बाहेरून येणारे जे काही अनेकदा पर्यटक असतात त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात? येथील वातावरण बघून अनेकांना येथले फोटो वगैरे सर्व स्टेटसला ठेवले जातात। येथील वातावरणाचा आनंद घेण्यासाठी बाहेरून पर्यटक चांदूरमध्ये येत असतात। नाशिककरांसाठी आणि एकूणच निफाडकरांसाठीची ही सकाळ नयनरम्य अशा स्वरूपाची असते आणि तीच पाहण्यासाठी अनेकदा पर्यटक देखील या ठिकाणी भेट देत असतात। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक पगारेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।